नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विद्यापीठाचा विंटर 2023चा हिस्ट्री मेथडॉलॉजी बी.एड 4th सेमिस्टरचा पेपर इंट्रोड्यूस करून देते। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया बी.एड 4th सेमिस्टरचा हिस्ट्री मेथडॉलॉजीचा 2023चा पेपर। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस। या ठिकाणी कोड दिलेला आहे PC 07 इन ब्रॅकेट 7 2023 फॅकल्टी ऑफ एज्युकेशन B.Ed 4th सेमिस्टर एक्झामिनेशन जानेवारी 2024 पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट हिस्ट्री मेथडॉलॉजी सॅटरडे 13 जानेवारी 2024 ला हा पेपर झालेला आहे। टाइम ड्युरेशन 2 PM to 4 PM, टाइम 2 hours, मॅक्झिमम मार्क्स 50। मित्रांनो, पहिल्यांदा सूचना नीट वाचा। नोट बी फर्स्ट question number 1 is compulsory, second from question numbers 2 to 4 solve any 2, third from question numbers 5 to 7 solve any 2। पहिली सूचना प्रश्न क्रमांक पहिला अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे। सेकंड प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा। तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा। हे दोन आणि हा पहिला अनिवार्य असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। मॅक्झिमम मार्क्स 50 आहेत। टाइम ड्युरेशन आहे 2 hours आणि प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क आहेत। पहिला प्रश्न टिपांचा राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 चार टिपा लिहायच्या 10 मार्कासाठीच्या। ए आन्सर लिस्ट, बी हिस्ट्री क्लब, सी करिक्युलम प्रिन्सिपल्स, डी इनोव्हेटिव्ह इंडिया, ई क्विट इंडियन मूवमेंट। मराठीमध्ये दुसऱ्या पेजवर पहा, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 4 वर। ए उत्तर सूची, बी इतिहास क्लब, सी अभ्यासक्रमाची तत्वे, डी अभिनव भारत, ई छोडो भारत आंदोलन। कंटेंटवर प्रश्न विचारतात, त्याच्यामध्ये अभिनव भारत आणि छोडो भारत आंदोलन हे दोन प्रश्न विचारलेले आहेत। दुसरा प्रश्न आहे 10 मार्कासाठीचा, बाय क्लॅरिफाईंग द मिनिंग ऑफ इव्हॅल्युएशन डिस्कस द टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन। 10 मार्कासाठीचा प्रश्न आहे मूल्यमापनाचा अर्थ स्पष्ट करून मूल्यमापनाची साधने यावर चर्चा करा। तर मूल्यमापन कशाला म्हणतात, त्याची व्याख्या, तो त्रिकोण आणि मूल्यमापनाची जी साधनं आहेत, मग ती साधनं जी पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, मुलाखत, प्रश्नावली, अभिरुची शोधिका, समाजमिती तंत्रातली साधनं, ही सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायची। प्रासंगिक नोंदी। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे डिस्कस द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द हिस्ट्री रूम। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे इतिहास कक्षाची गरज आणि महत्त्व यावर चर्चा करा। तर इतिहास कक्ष कशासाठी आवश्यक असतो, त्याची गरज काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। गरजही लिहायची आहे आणि महत्त्वही त्या ठिकाणी लिहायचं आहे। तर दोन्हीला मिळून 10 मार्क आहेत। चौथा प्रश्न एक्सप्लेन द इंटरनल अँड एक्सटर्नल क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्ट बुक ऑफ हिस्ट्री। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे इतिहासाच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतरंग व बाह्यंगाचे निकष स्पष्ट करा। तर अंतरंगाचे निकष आणि बाह्यंगाचे निकष तुम्हाला लिहायचे आहेत। जसं इतिहासाचे बाह्यंग म्हणजे त्या ठिकाणी मुखपृष्ठ कसं आहे, त्याच्यानंतर कागद कसा वापरलेला आहे, त्याच्यानंतर प्रिंटिंग कशी आहे, त्याच्यानंतर मूल्य किती आहे, बांधणी कशी आहे, तर हे सगळं तुम्हाला आकार हे बाह्यंगामध्ये लिहायचं आहे। त्याच्यानंतर अंतरंगामध्ये त्या ठिकाणी जी भाषा आहे ती भाषा कशी वापरलेली आहे, विद्यार्थ्यांना ती समजणारी आहे किंवा नाही, घटकांचा क्रम त्या ठिकाणी कसा दिला आहे, त्याच्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी छायाचित्र, तक्ते, त्या ठिकाणी आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचा त्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे किंवा नाही, हे याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात येणारे, भाषा येणारे, घटकांचा क्रम येणारे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे कंटेंट आहे ते कंटेंट व्यवस्थित त्याची मांडणी केलेली आहे का, क्रमबद्ध मांडणी आहे का, हे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे। तर हे अंतरंगामध्ये येईल। पाचवा जो प्रश्न आहे ॲज अ हिस्ट्री टीचर इन इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एक्सप्लेन युअर रोल। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे भारतीय स्वातंत्र्याचा लढायात इतिहासाचा शिक्षक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा। तर याच्यामध्ये कंटेंटवर प्रश्न आहे, तुम्हाला त्याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करायची आहे। 6वा प्रश्न आहे व्हॉट इज द युनिट टेस्ट, एक्सप्लेन द डिझायनिंग अँड एडिटिंग ऑफ युनिट टेस्ट। 10 मार्क्ससाठी आहे। घटक चाचणी म्हणजे काय, घटक चाचणीचा आराखडा स्पष्ट करा। तर याच्यावर एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकलेला आहे, तो बघा घटक चाचणीचा। पण तुम्हाला इथे इतिहासाचं उदाहरण त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन सिलेबस अँड करिक्युलम। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम या दोघांमधील फरक स्पष्ट करा। तर पाठ्यक्रम कशाला म्हणतात आणि अभ्यासक्रम कशाला म्हणतात, या दोघातला फरक तुम्हाला जवळपास
10 एक मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. तर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन पेपर आहे. तर या क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करा. हा विद्यापीठाचा पेपर आहे आणि अभ्यासासाठी मी आपल्यासाठी अपलोड केलेला आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.